महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। येथे एका तरुणीने आपल्या आईच्या आणि अन्य साथीदारांच्या मदतीने प्रियकराचा निर्घृण खून केला आहे। आरोपी प्रेयसी एवढ्यावरच थांबली नाही तर तिने प्रियकराचा मृतदेह कारसह कालव्यात ढकलून दिला। तपासात अखेर बॉयफ्रेंडची हत्या करून तरुणीने अपघाताचा बनाव केल्याचं अखेर उघड झाले आहे। साताऱ्यातील मान तालुक्यातील गोंदवले बुद्रुक हे एक गाव आहे। या गावात राहणारा योगेश सुरेश पवार, योगेशची प्रेयसी रोशनी विठ्ठल माने हिने आई पार्वती माने आणि 4 ते 5 साथीदारांच्या मदतीने खून केल्याचे उघड झाले आहे। योगेश आणि रोशनीचे प्रेमसंबंध अनेक महिन्यांपासून सुरू होते। यातूनच योगेशने तिला लाखो रुपये उसने दिले होते। प्रेम आंधळं असतं, त्यामुळे डोळे झाकून योगेशने रोशनीवर विश्वास टाकला होता। त्यानंतर योगेशला पैशांची गरज असल्याने योगेशने रोशनीकडे आपले पैसे परत मागितले। पैसे परत मागितल्याने रोशनीने योगेशचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला। रोशनीने 18 मार्च 2025 रोजी योगेशला नरवणे येथे भेटायला बोलवले। त्यानंतर योगेशला रोशनीने आई आणि अन्य साथीदारांच्या मदतीने मारहाण केली। त्यानंतर योगेशवर धारदार शस्त्रांनी वार केले आणि यातच योगेशचा मृत्यू झाला। हा खून आधीपासून नियोजित होता। योगेश याला मारल्यानंतर त्याचा मृतदेह स्विफ्ट कारमध्ये टाकून कार नातेपुते येथील पाण्याच्या कॅनॉलमध्ये बुडवून देण्यात आली। मृतदेह स्विफ्ट कारमध्ये टाकून गाडी कॅनॉलमध्ये फेकून दिली। त्यानंतर सर्व आरोपी तेथून पसार झाले। इकडे योगेश बेपत्ता झाल्याने त्याच्या कुटुंबाने पोलिसांमध्ये धाव घेतली। योगेशच्या भावाने तक्रार दिल्यानंतर पोलीस तपासात या प्रकरणाचा छडा लागला आहे। 20 मार्च 2025 रोजी योगेश पवार बेपत्ता असल्याची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला। प्रारंभी कोणतेही ठोस धागेदोरे हाती लागत नव्हते, मात्र तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे योगेशचे शेवटचे नरवणे येथे गेल्याचे समोर आले। तिथे गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना योगेश याचे एका माहेरवाशिनीसोबत प्रेमसंबंध असल्याचे समजले। नंतर संबंधित महिलेची माहिती काढून तिच्या घरी विचारणा करण्यात आली। ती होती रोशनी माने, पण ती घरी नव्हती। पुढील तपासात प्रथमेश आणि अखिल विश्वकर्मा या दोघांना बारामतीहून अटक करण्यात आली। चौकशीत त्यांनी लोखंडी गजाने मारून योगेश याचा खून केल्याचे कबूल केले। हे सगळं त्यांनी रोशनीच्या सांगण्यावरून केल्याचं देखील कबूल केलं। त्यानंतर नरवणे गावातील रोशनी माने आणि तिची आई